अमरनाथ यात्रेदरम्यान आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. तो भाग पंजाबचा होता. तर तिथे रावी नदी होती. आम्ही रात्री मुक्कामी होतो त्या ठिकाणी. भंडारा होता तिथे, त्या ठिकाणी आम्ही थांबलेलो होतो. आणि मग सकाळी सकाळी आम्हाला सांगितले की चला आता तुम्हाला रावी नदीच्या काठी स्नान करायला जायचं. सगळ्यांची एकच धावपळ उडाली. अरे वा, नदीकाठी आपल्याला स्नान करायला भेटणार आहे. सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता. कारण प्रवास करून करून माणूस थकतो आणि ते चालत चालत जायला खूप छान वाटत होतं. परिसरही खूपच सुंदर होता. आजूबाजूला गच्च गर्द झाडी होती आणि बायकांना तर आता धुणं मी किती धुवून काय नाही असं झालं होतं. बकेट भरू भरू बायकांनी धुणं घेतलं होतं धुवायला. चला आता आपल्याला इकडं मोकळं साकळं चांगलं धुणंही वाळू घालता येते, स्नान पण खूप छान होणार आपलं, असं मनसोक्त त्यांना इतका आनंद झाला सगळ्यांना की सगळ्यांची एकच धावपळ उडाली होती. आणि अशी नदी पाहून ना तर बापरे, सगळ्यांना इतकं हायसं वाटलं ना, आता आपलं स्नान वगैरे छान होणार, कपडे वगैरे आपल्याला मस्त सगळे मनसोक्त धुता येणार, याचा आनंद सगळ्यांना झाला होता. आणि परिसर तर फारच सुंदर होता. डोळ्यात भरून घेण्यासारखा हा परिसर होता. जसं जसं आम्ही पुढे चालत चालत जात होतो तसा तसा परिसर खूपच सुंदर दिसत होता. वाट पण फारच सुंदर होती. आजूबाजूनं दगडांची अशी छान मांडणी केली होती आणि तो परिसर फार सुंदर दिसत होता. जसं जसं आम्ही उतरत होतो खाली खाली तसं तसं नदी आम्हाला अजूनच खूप स्पष्ट दिसत होती आणि तिचं पात्रही खूपच मोठं होतं. तिच्या बाजूला शिव मंदिर दिसलं आम्हाला. एक महादेवाचं मंदिर होतं. खूप सुंदर मंदिर होतं ते. खूपच सुंदर ठिकाण होतं ते. नयनरम्य असा परिसर होता आणि सगळ्यांची धावपळ चालली होती. बकेटी वगैरे घेऊन चला आता आपल्याला कपडे जायचे, स्नान करायचे. ह्या पाकिस्ते काकू मस्त बसल्या आहेत. नदीच्या काठी छान वाटत होतं. सगळ्यांनाच आनंदी आनंद होता सगळा. देवाच्या मूर्त्या वगैरे, गोल गरगरीत दगडं, हा नाग. स्नान वगैरे आटोपून आम्ही महादेवाची पूजा वगैरे केली. नदीची आरती पण केली. सगळ्यांना खूपच छान वाटत होतं. आणि नदीचा प्रवाह पहा किती जोरात आहे. त्यांनी सगळ्यांनी जपून वगैरे आंघोळी केल्या, कारण खूपच जोरात पाणी वाहत होतं. पण दिसायला फार छान वाटत होतं. नदीकाठचा परिसर खूपच सुंदर होता आणि असा उतार असल्यामुळे चालायला वगैरे पण छान वाटत होतं. आजूबाजूचं वातावरण फारच सुंदर होतं आणि नदी अशी दुथडी भरून वाहत होती. खळखळ खळखळ पाणी होतं नदीला. छान मस्त वाटत होतं पाहायला. आरती तुकाराम